आजच्या या पत्रकार परिषदेला आमच्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार साहेब हे पुण्यावरून आलेले आहेत. माजी अध्यक्ष पुणे जिल्हा बार असोसिएशन पुणे. ॲडव्होकेट अजिंक्य भालगडे आहेत. ॲडव्होकेट शिवराज आकडे आहेत. डॉक्टर बालाजी जाधव आहेत, संभाजी ब्रिगेडचे संघटक. रमेश गायकवाड आहेत, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड. आणि बाबासाहेब दाभाडे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नामदेव. आणि नामदेवराव भोसले, राहुलजी देखणे हे रिट्स हॉटेलच्या धंदा कॉर्पोरेशनचे शेअर होल्डर आहेत. ही सर्व मंडळी आजच्या प्रेसमध्ये आपल्या सोबत उभी आहे. आपलं पहिल्यांदा सर्वांचं हार्दिक स्वागत. संभाजी ब्रिगेड यासाठी पहिल्यांदा निर्देश देत आहे. आपणास सांगू इच्छितो, सन 2017 मध्ये विट्स हॉटेलवर असंच प्रकरण आलं होतं आणि विट्स हॉटेलचे कर्मचारी हे सर्व संभाजी ब्रिगेडकडे त्यांनी निवेदन दिलं होतं की आम्हाला या प्रकरणातून आपण काहीतरी मार्ग काढावा. त्यावेळेस आम्ही माननीय कलेक्टरला निवेदन देऊन सन्माननीय SDM साहेब त्यावेळेस तत्कालीन होते, त्यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचं हित आपण जोपासावं, कारण हॉटेल सुरळीत सुरू आहे आणि जी काही रक्कम हॉटेलचा फायदा होतो ती रक्कम कोर्टामध्ये भरल्या जाईल अशी चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत हे प्रकरण मिटवलं होतं आणि तेव्हापासून परत हॉटेल सुरळीत सुरू होती. हॉटेल सुरू असताना जे काही कर्मचाऱ्यांचा पगार असेल, जे काही वीज बिल असेल, जे काही सर्व हे सगळं काही फेडून दर महिन्याला 25-30 लाख रुपये कोर्टामध्ये हे जमा होतो. आणि म्हणून हे सगळी रक्कम कोर्टामध्ये दर महिन्याला जमा होत असताना गेल्या 2017 पासून हे सगळं प्रोसेस चालू आहे आणि आज कोर्टामध्ये जवळपास 8 ते 9 कोटी रुपये जमा आहे. मग हे सगळी प्रक्रिया चालू असताना अचानक एक दिवस अगोदर येऊन नोटीस द्यायची आणि हॉटेल बंद पाडायचं. मग हे कर्मचाऱ्यांनी काय करायचं? हॉटेल किंवा धंदा कॉर्पोरेशन जे काय हॉटेलचे मालक आहेत, धंदा कॉर्पोरेशन, त्या लोकांचा जरी काही प्रश्न असेल तर तो त्यांचा प्रश्न आला राहिला. परंतु या हॉटेल कर्मचाऱ्यांचा दोष काय? गेल्या 15-20 वर्षापासून हे हॉटेल कर्मचारी तिथं सातत्यानं तिथं होते. या कर्मचाऱ्यांनी तिथं सेवा दिली आणि मग हे कर्मचारी परत आमच्याकडे अप्रोच झाले 3 महिने अगोदर. मग त्यांनी परत आम्हाला ऍप्लिकेशन दिल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. कलेक्टरांना बोललो की बाबा एक चुकीची पद्धत आहे, तुम्ही कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. 100 कर्मचारी आज त्यांचं याच्यामध्ये लिगल पोझिशन अशी की हे जे हॉटेल विट्स आहे संभाजीनगर मधलं, हे हॉटेल ही धनादा कॉर्पोरेशन जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड कंपनी, त्या कंपनीची ही प्रॉपर्टी. धनादा कॉर्पोरेशन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असल्यामुळं त्याचे जवळपास 5 ते 6 हजार शेअर होल्डर आहेत. त्या शेअर होल्डर पैकी कंपनीचे जे मूळ MD आहेत, मुख्य MD, त्यांचे भाचे राहुल देखणे हे त्या कंपनीचे एक्स एम्प्लॉई आणि प्लस शेअर होल्डर. तर ह्या कॅपॅसिटीमध्ये आता यामध्ये काही गुन्हे दाखल झाले. पुण्यामध्ये एक दाखल झाला, औरंगाबादला दाखल झाला. MPDचा कायदा लागल्यानंतर होम मिनिस्ट्री नोटिफिकेशन काढतं. नोटिफिकेशननुसार MPDच्या कोर्टाला पॉवर्स आहेत आणि त्या पॉवरच्या अंडर ज्या काही कंपनीच्या मिळकती असते ते जप्त करण्याचा अधिकार संबंधित न्यायालयाला असतो. त्याप्रमाणे 2017-18 मध्ये हे जे हॉटेल विट्स हे सील करण्याची ऑर्डर झाली ऍज पर द नोटिफिकेशन ऑफ होम मिनिस्ट्री. औरंगाबादच्या संभाजीनगरच्या न्यायालयाने ऑर्डर केली, त्याप्रमाणे ते सीज झालं. सीज करायच्या दिवशी मला वाटतं काही पोलीस बंदोबस्त स्वतः SDO 17-18 मध्ये आले आणि त्यावेळेला ह्या हॉटेलच्या कर्मचारी स्टाफने संभाजी ब्रिगेडला रिक्वेस्ट केली की तुम्ही यामध्ये काहीतरी लक्ष घाला. त्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे लोक त्यावेळेला तिथं हजर झाले आणि सांगितलं की 100 जवळपास कामगार इथं उपस्थित आहेत, यांच्या रोजगाराचं काय? सगळा उहापोह झाला. त्यावेळेचे SDOने सांगितले की ठीक आहे, आम्ही न्यायालयासमोर प्रस्ताव देतो. आणि मग त्यावेळेला असं ठरलं की हॉटेल आहे असं चालणार, गेले 7 वर्ष आहे असं चालतंय. जवळपास तिथं 100 रूम आहेत. माझ्या माहितीप्रमाणे दर महिन्याला जवळपास 1 ते 1.25 कोटीचा बिझनेस आहे आणि गेले 7 वर्ष. आणि मग प्रस्ताव असा दिला की हे हॉटेल चालू असताना रोजच्या येणाऱ्या इन्कम मधून
सगळं इन्कम, सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल, गव्हर्नमेंटचे इतर मेंटेनन्स, जीएसटी सगळा भरून जे काही पैसे राहतील ते पैसे तुम्ही न्यायालयात डिपॉझिट करायचे. माझ्या माहितीप्रमाणे 6 ते 7 वर्षामध्ये जवळपास 8-8.5 कोटी रुपये न्यायालयात जमा आहे. तर हे पैसे कोणाचे? ते सगळ्या भागधारकांचे. म्हणजे थोडक्यात ही भागधारकांची असलेली कंपनी आणि म्हणून इनडायरेक्टली ह्या विट्स हॉटेलची मालकी ह्या सगळ्या भागीदारांची असते. त्यासाठी सेपरेट कंपनी लॉ आहे, वेगळा कायदा आहे किंवा असं कोणाला ते लिलाव करता येणार नाही. मागच्या महिन्यामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीने लिलाव करण्याचा प्रयत्न झाला. आता सध्याचे जे एसडी आले 2018-19 मध्ये जी लिलावाची प्रक्रिया काढली होती, न्यायालयाकडनं अप्रुव्हल घेतलं आणि त्यावेळेला ज्या काही अटी दिल्या होत्या तर त्या प्रामुख्याने अटी अशा होत्या की तो लिलाव करताना जी कंपनी घेणार त्या कंपनीने 40 कोटीची सॉल्व्हन्सी द्यावी आणि 45 कोटीचं त्या कंपनीचा 2 वर्षाचा टर्नओव्हर असल्याचं रिटर्न्स वगैरे त्यांनी दाखल करावे. आणि मग आता ह्या नव्याने जो लिलाव त्यांनी काढला तर त्या 2 मेन कंडिशन त्यातनं डिलीट केल्या आणि हा लिलाव त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की कोणाला तरी फायदा होण्याच्या दृष्टीने हा सगळा प्रकार केला. त्यातनं तो लिलाव प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया झाली. आतापर्यंत जे काही नुकसान झालंय तर काल आम्ही संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला की संबंधित आत्ताचे जे एसडी होत यांनी काही जो काही हा उद्योग केला म्हणजे कोर्टाची परवानगी न घेता जवळपास 31 जानेवारी 2025 ला डायरेक्ट हॉटेल मॅनेजमेंटला नोटीस दिली. ऍज पर धिस नोटीस कोर्टाची परमिशन नाही आणि डायरेक्ट हॉटेल बंद करून टाकलं. म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये जवळपास 1 ते 6 कोटीचं नुकसान झालं. तिथले कामगार सगळे वाऱ्यावर आहेत. का बंद केलं ह्याची इन्क्वायरी त्यांच्याकडे केली पाहिजे. 1 कोटीचं नुकसान जे झालं त्यांच्याकडनं रिकव्हर केलं पाहिजे आणि त्यांना शोकॉज नोटीस देऊन कलेक्टरला सांगून त्यांची तात्काळ तिथून बदली करा किंवा त्यांना काय असेल त्यांच्यावरती कारवाई करा आणि म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस काढावी असा राहुल देखणेंच्या वतीने काल न्यायालयात अर्ज केला. तर त्यावर कोर्टाने तो ऍक्सेप्ट केलाय आणि त्याच्यावर आता सरकार पक्षाचं म्हणणं मागवलंय आणि पुढची सुनावणी 5 जुलैला न्यायालयाने ठेवलेली. ही झाली सगळी लिगल पोझिशन. मागच्या तारखेला संबंधित न्यायालय सुट्टीवर होतं. मला वाटतं मागची किती 20 तारीख ना, 20 परवा जून या प्रक्रियेमध्ये त्या दिवशी काहीच घडलं नाही. काल आम्ही परत गेलो तर कालही न्यायालय नव्हतं, पण शेवटी आम्ही इन्चार्ज कोर्टापुढे ते मॅटर काढलं आणि इन्चार्ज कोर्टाने ते ऍक्सेप्ट करून आता न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जी काय पायाभूत किंमत होती 85 कोटीच्या आसपास काहीतरी होती. त्याच्या अगोदर 7 वेळा लिलाव काढले, 7 वेळा त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही असं म्हटलं जातं. म्हणजे काय कोणासाठी तरी हे पुरस्कार केला असं म्हटलं होतं. परंतु त्यावेळेस ते काही आमदार किंवा काय याच्या अगोदर 7 वेळा लिलाव झालेला आहे. 7 वेळा लिलाव होऊन सुद्धा कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही. आजपर्यंत लिलाव काढण्यात आला होता आणि 85 कोटीची जी पायाभूत किंमत सुरुवातीची कोर्टाच्याच आदेशाने रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून 65 करोड केला झाले असं काहीतरी म्हटलं जातं. काय आता याच्यामध्ये कसं आहे की या धनादा कॉर्पोरेशन कंपनीचे एमडी आहेत मुख्य ते रमेश हावेली. त्या कंपनीमध्ये त्यांचा 52% शेअर आहे. ज्या वेळेला हॉटेलचा लिलाव प्रक्रिया काढली जाते त्यावेळेला सरकारचा व्हॅल्यूवर व्हॅल्युएशन अनेक वेळा कोर्टासमोर आले. कंपनीने काढलेल्या व्हॅल्युएशननुसार त्याची किंमत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 160 ते 175 कोटीच्या आसपास काढलेली, त्याच्या पुढे जाईल इथपर्यंत काढलेली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीचे सगळे प्रोसिडिंग सगळं आता ते न्यायप्रविष्ट आहे. सगळे अर्ज कोर्टापुढे दाखल आहेत. कोर्टाने फेटाळलेला आहे. बरोबर आहे. हेच म्हणणं होतं की किंमत जी ठेवली गेलेली आहे पायाभूत किंमत ती ऑलरेडी कमी आहे असं त्यांचा दावा होता. तो कोर्टाने फेटाळलेला आहे. तो फेटाळलेला आहे. पण त्याच्यामध्ये आता हे जे काही लिलाव काढला या लिलावासाठी ऍज पर म्हणजे रूल गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन त्यांनी काढले जे कायद्याने यायला पाहिजे आणि तसा अर्ज कोर्टासमोर दाखल आहे रमेश हावेलेंचा. पायाभूत किंमत जी आहे ठेवलेली आणि कोर्टाची किंमत ठेवण्यात आली होती लिलावासाठी कोर्टाच्या आदेशाने आली होती असं सांगितलं. बरोबर आहे. कोर्टासमोर सगळं होतं. कोर्टाने जे ठरवलं की एवढं आहे त्यानंतर लिलाव पद्धत राबवलेली
लिलाव पद्धत जी आहे ती कोर्टाच्या आदेशाने झालेली आहे. बरोबर आहे. नाही नाही नाही, कोर्टाच्या गेल्या 8 वर्षापासून. बरोबर आहे, बरोबर आहे. मतलब त्याच वेळेस यांचं जे याचिकेत होते की बाबा जी काही पायाभूत किंमत ठेवलेली आहे ती कमी आहे असं त्यांचा अर्ज होता. तोच कोर्टाने फेटाळला त्याच्यावर त्यांचा दावा लागला. काय झालं की आतापर्यंत हॉटेल व्यवस्थित चाललं होतं. हॉटेल व्यवस्थित गाडी व्यवस्थित चालू असली की त्याची किंमत वेगळी असते. हे 7-8 वर्ष जे चाललंय गव्हर्नमेंटनेच चालवलं बरोबर आहे. आणि गव्हर्नमेंटच्याच काही लोकांचा समज नव्हता. मग आता बेसिक परत प्रश्न आहे तो की शेवटी गाडी व्यवस्थित चालली त्याची किंमत वेगळी असते. ही गाडी बंद पाडण्याचं कारण काय? हे हॉटेल बंद पाडायचं. बंद पडले की त्याचं गोडाऊन होणार आणि मग ह्यांना जे करायचं होतं ऑटोमॅटिक व्हॅल्युएशन कमी होणार. चालू बिझनेस तुम्ही बंद केलाय. गव्हर्नमेंटने एवढं 15 वर्ष संधी दिलेली आहे असं म्हणता येईल ना आपल्याला. हॉटेल सील करायचेच आदेश होते कोर्टाचे. बरोबर आहे ना, हॉटेल सील करायचेच आदेश होते पण कोर्टाच्याच परवानगीनुसार हॉटेल आतापर्यंत चाललं होतं. बरोबर आहे ना. आणि हॉटेल चालू असल्यामुळं हे जे काही लिलाव निघाले 7 वेळा अप्रोच व्हायचे पण त्या कोणी कारण न्यायप्रविष्ट आहे. हॉटेल चालू आहे पण न्यायप्रविष्ट आहे म्हणून त्यात कोणी हात घालत नव्हतं. आतापर्यंत सगळे लिलाव फ्लॉप होण्याचं कारणच आहे. पण आता हॉटेलच बंद पाडलं. करेक्ट. बरोबर आहे. नाही मग परत दुसरा विषय असा आहे की ह्या हॉटेलवरती जवळपास आता हे 60-65 कोटी जर विकलं गेलं असतं तर सगळ्या बँकांचेच पैसे गेले असते. बँकेचे क्लेम देखील कोर्टामध्ये. ह्या धनादा कॉर्पोरेशनवर किती करोडचं कर्ज आहे हे सगळे आकडेवारी कोर्टापुढे. म्हणजे जवळपास मला वाटतं 40-50 करोडच्या वर बँकेचे कर्ज आहेत. त्याला कोटक महिंद्रा बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, अनेक बँकांचे लोन आहेत. त्या बँकेचा बोजा आहे आणि पहिला प्रेफरन्स हा बँकेला द्यावा लागतो. मग हे 60-65 कोटी जर आले आणि ते सगळे बँकेंनाच पहिले गेले तर शेअर होल्डरला मिळणार काय? नाही मग हे 7-8 कोटी जे जमा आहे ना, आज जर हॉटेल चालू असतं तर ह्या 6 महिन्यामध्ये 1 कोटी परत जमा झाले असते. नाही बंद होतं नाही, चालूच आहे हॉटेल चालूच आहे. नाही आता बंद केलं 6 महिन्यात. मग ते सुद्धा आता मग ते कुणी चालू ते स्पा सेंटर आणि स्विमिंग कोणाला चालवायला दिलंय त्याचे कोण लोक आहेत त्यात आम्ही जाऊ ना कोर्टामध्ये. ते सगळं बाहेर निघणार नाही सगळं ते. काय ऑप्शन आणि फायनान्शियल रिंग झालेली ड्रिंक झाली का म्हणजे आमचा आरोपच ते राहतो. कोणाची रिंग झाली का? झालेलीच आहे ती. प्रायमा फेसी सकृतदर्शनी ते दिसतच आहे. हॉटेल बंद करण्याचं कारण कोणी सांगत नाही. बरोबर आहे. गव्हर्नमेंटचं रितसर व्हॅल्युएशन यायला पाहिजे, येत नाही रेकॉर्डला. हा आता ते कसं होईल? दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तो तपास करा. आमचे शेअर होल्डर अडकलेत हे सगळं बाहेर येऊ द्या. हॉटेल लिलाव व्हायच्या वेळेला होणार आहे. हॉटेल बंद का पाडलं, हे नुकसान का केलं, कोणाला विचारून बंद पाडलं आणि बंद पाडल्यामुळे बाकीच्या घडामोडी घडल्या, हा सगळा तपासाचा भाग आहे. जो दोषी असेल त्यांच्यावर होईल ना कारवाई. कोणाची चेन आहे, कोणाची रिंग आहे, कोणी कोणाला सॉफ्ट कॉर्नर दिला. आता कसं आहे, आता हे जर लिगली बोलायचं म्हणलं तर मुळात आता कोणाला माहित नाही. आता हा सगळा आहे शेअर ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. शेअर ट्रान्झॅक्शन म्हणलं की त्याला सेबी, कंपनी हे सगळे ऍक्ट लागू होतात. बरोबर आहे. एमपीआयडी कधी लागू होतो हा सगळा अभ्यासाचा विषय. मुळात ह्या केसला एमपीआयडीच लागू होत नाही. कंपनीचे मूळ मालक ज्यांनी धनादाला विकली त्यांची कंप्लेंट जर पाहिली तर साधी त्यांची 420 आणि 34 खाली मराठी मधली साधी कंप्लेंट आहे. कोर्टाने प्रोसेस इश्यू केली, डायरेक्टर हजर झाले, बेल झाला. काही लोकांनी प्रेशर आणून त्याला एमपीआयडी लावला आपला बळच एमपीआयडी. तसं पाहिलं तर एमपीआयडी सुद्धा काहीतरी लागू होत नाही तरी एमपीआयडी लावला गेला आणि एमपीआयडी चुकीचा लागल्यामुळे पुढच्या सगळ्या प्रोसिडिंग आजपर्यंत चुकीचे चालतात. आता सगळं न्यायप्रविष्ट 8-9 वर्ष पेंडिंग पडलंय. हा आहे ते सगळे कोर्टापुढे अर्ज आहेत वेळोवेळी. अनेक अर्ज पेंडिंग आहेत, काही रिजेक्ट झाले, काही हायकोर्टला गेले ते परत खाली आले.
आता ज्या वेळेला खरी ट्रायल उभी राहील त्यावेळेला खरंच एमपीआयडी लागू होतो का नाही, आणि एमपीआयडी जर लागूच होत नसेल तर या पुढच्या प्रोसिडिंग सगळ्या ऑटोमॅटिक इलिगल ठरतील. पण त्याच्या आत हे सगळे प्रकार चालू आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लिलाव कोर्टाच्या आदेशानुसार चालू होईल. ते बघू ना, आता ते कंपनीचे एमडी डिसिजन घेतील त्याला. आज आमचं काय म्हणणं आहे की शेअर होल्ड आज आमची जी काय आता जे काय सांगतोय भूमिका काय आहे, आज आमचे जे शेअर होल्डर आहेत त्यांचे काय प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित आहेत. शेअर होल्डरचं काय म्हणणं आहे की ऍज अ शेअर होल्डर आय एम द ओनर, माझा त्या हॉटेलमध्ये हिस्सा आहे, आम्हाला डावलून तुम्ही परस्पर कसं विकताय. दुसरी गोष्ट, आम्हाला न विश्वास घेता कोर्टाला न सांगता परस्पर धंदा का बंद केला, हा बेसिक आहे. बाकी ते कोर्टामध्ये होईल ना सगळं. म्हणजे लिलाव सत्य कोर्टाच्या आदेशाने चालू. ती मान्यच आहे ना आम्हाला, ती लिलाव प्रक्रिया. प्रत्येक लिलाव प्रक्रियेला शेअर होल्डर, कंपनीची एमडी प्रत्येक वेळेला त्याची हरकती आहेत. प्रत्येक वेळेला ते उडून लावलं गेलं. हरकत आहेच ना त्यांची, यांची सुद्धा आहेत ना रेकॉर्डला. रिक्वेस्ट करा आमचे म्हटलं की हे योग्य नाही, लोकांना काय करायचं त्यात काय ऑप्शन करू नका, पण त्यांनी त्याला नका कोर्टाने ऐकलं. हो. आता हे शेअर होल्डर, आता समजा हे शेअर म्हटलं हे एवढं कारण नाही. आमचे शेअर होल्डरचे आमचे 4,300 शेअर होल्डर आहेत आणि आमचं कॅपिटल साधारण कमीत कमी लोकांचे लाखो करोडो रुपये गेले. स्वतःच 50-60 लाख ह्यांचे 60-70 लाखाचे एकट्याचे शेअर आहेत. आता हे जर परस्पर विकलं आणि आलेल्या पैशात बँका क्लिअर झाल्या तर ह्यांना काय मिळणार आहे? हे झालं शेअर होल्डरचं. पण आज आमचा बेसिक प्रश्न काय आहे की चालू हॉटेल बंद करून 100 लोक तुम्ही रस्त्यावर आणले, सरकारला लाईटचं बिल मिळत होतं, जीएसटी मिळत होता, हे सगळं इनडायरेक्ट नुकसान झालं ना. मग ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला आता तो शोधावा. ते आम्ही करू कोर्टाकडनं हळूहळू आणू सगळं तरी अकॉर्ड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.